ज्या प्रवेशद्वारातून आत्ता आपण आत चाललो आहे ते फक्त एक प्रवेशद्वार नाही आहे. 13 एप्रिल 1919 साली या दरवाजातनं कुणीही बाहेर सुटू शकलं नव्हतं. ह्या दिवशी अमृतसरमध्ये बैसाखीचा सण साजरा केला जात होता. या बागेमध्ये 15,000 लोक सण साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र आले होते. जनरल डायर नावाच्या एका वेड्या ब्रिटिश अधिकाऱ्याने बागेचे 4ही दरवाजे आधी बंद केले आणि नंतर बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला. अंदाजे 1000 लोकांचा मृत्यू या मैदानामध्ये झाला. भारतीय इतिहासातली ही काळीकुट्ट घटना पुढे भारतीय स्वातंत्र्याच्या प्रवासातली एक टर्निंग पॉईंट ठरला. भिंतीवर दिसणारा हा प्रत्येक खड्डा कुणाच्या तरी शरीरातून आलेल्या गोळीने तयार झालेला होता. या विहिरीमध्ये प्राण वाचवण्यासाठी आयांनी आधी मुलांना ढकललं आणि नंतर स्वतः उड्या मारल्या. नंतर या विहिरीतनं 180 मृतदेह बाहेर काढले. आज जेव्हा मी या जालियनवाला बागमध्ये फिरत होतो, इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं वाटलं. यूट्यूबवर हा संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा.